हॅलो एव्हरीवन, आज आम्ही निघालो आहे पुण्यामध्ये आणि कारण पण खास आहे बरं का. आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाच्या शॉपिंगसाठी आणि नित्यम खूप जास्त एक्सायटेड आहे कारण त्याला त्याच्या लाडक्या बाप्पासाठी आता काहीतरी घेता येणार आहे आणि शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघायला मिळेल. शॉपिंग झाल्यावर नित्यमला थोडी भूक लागली होती, मग आम्ही JM रोडवर खाण्यासाठी थांबलो आणि मग आमचं खाऊन झाल्यावर आम्ही नित्यमला विचारलं तुला काय खायचं आहे, तर त्याला दिसली ॲपल मिल्कशेकची गाडी. सो त्याने ॲपल मिल्कशेक घ्यायचं असं सांगितले, मग त्याच्यासाठी ॲपल मिल्कशेक घेतला. मग थोडा वेळ तिथेच थांबलो. त्याने निवांत बसून त्याचा ॲपल मिल्कशेक संपवला आणि छान छान झाला आहे असं त्या काकांना सांगितलंसुद्धा. आणि मग आम्ही विचार केला की अजून थोडा वेळ आहे तर आपण नित्यमला थोडं फिरवूयात, म्हणून आम्ही गेलो श्री जंगलीदास महाराज मंदिरामध्ये. आणि ते मंदिर इतकं सुंदर आहे, तिथे आतमध्ये गेल्यावर खूप शांत वाटले आम्हाला. नित्यमला पण ते मंदिर खूप आवडले. तो म्हटला की या मंदिरात मी स्वतःच जाणार, मला कोणी उचलून घेऊ नका. सो तो स्वतः एकटा सगळ्या पायऱ्या चढून वर गेलासुद्धा आणि मंदिरात तो खूप छान खेळला. मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. नेहमीप्रमाणे नित्यम आमच्या पण आधी मंदिरात जाण्यासाठी निघाला आणि मग त्याने पळत पळत जाऊन मंदिरात प्रवेशसुद्धा केला. मग त्याने छान बप्पा केला आणि मग तो नेहमी गडबडीत असल्याप्रमाणे पळत सुटला आणि धडपडला. नंतर आतमध्ये गेला, मग त्याला बप्पा दिसले, त्याने आम्हालाही सांगितलं आणि मग स्वतः डोकं टेकवून पाया पडला आणि बप्पाचे आशीर्वाद घेतले. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मंदिरात थोडा वेळ थांबलो. नित्यम तिथे छान खेळला. त्याला तिथे सगळ्या संतांचे फोटोज दिसले. त्याला तुकाराम महाराजांचा फोटो बघून खूप आनंद झाला. समोर बाबा दिसताच तो त्यांच्याकडे धावतच गेला आणि त्यांना सगळ्यात आधी त्याने मिठी मारली. आणि मग मंदिर तर तुम्ही बघू शकतात, आजूबाजूला किती छान झाडं आहेत, खूप मोठमोठी झाडंसुद्धा आहेत, छोटी फुलझाडंसुद्धा आहेत आणि बसायला प्रशस्त जागासुद्धा आहे. तुम्ही थोडा वेळ निवांत बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी इथे नक्की बसू शकतात कारण इथे शांतता पण आहे. बाहेरचा अजिबात आवाज नाही. मंदिराचा परिसर खूप शांत आणि प्रसन्न वाटतो. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा या मंदिराला भेट द्या आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला मंदिरात जाऊन कसे वाटले. श्री जंगलीदास महाराज मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर फिरून झाल्यावर आम्ही आता निघालो आहे आणि आम्ही निघता नित्यमला एक आजी भेटल्या. त्यांनी छान बाय बाय केले आणि आम्ही आता बाहेर निघालो आहे. आणि या मंदिराच्या अगदी शेजारीच पाताळेश्वर मंदिर आहे, ज्याला पाताळेश्वर लेणी असेही म्हटले जाते. आणि हे जे मंदिर आहे याच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. बाहेरच्या बाजूला छान अशी बाग आहे जिथे तुम्ही निवांत बसू शकतात, गप्पा मारू शकतात आणि तुमच्या अशा अशक्य खोडकर मुलांना तुम्ही या बागेत बसून खेळवूसुद्धा शकतात. आणि मुलांना पण इथे खेळायला प्रचंड आवडेल. जसं तुम्ही बघतातच आहे, नित्यम इथे खूप एन्जॉय करतो आहे. तो स्वतः चालत जातो आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोरच एक वर्तुळाकार असे नंदी मंडपही दिसेल, जे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर लगेच आम्हाला इतकं थंड वाटले कारण हे मंदिर पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात बघितलं तर शिवलिंग इतकं सुंदर सजवलं होतं की त्याकडे आम्ही काही क्षण बघतच बसलो. मंदिरात दर्शन करून आल्यानंतर नित्यम आणि त्याच्या बाबांची मस्ती सुरू झाली. ते तिथे लपाछपी खेळत होते. त्यानंतर बाहेर आम्हाला भेटली मनीमाऊ. सो नित्यम त्या मनीमाऊसोबत गप्पा मारण्यात बिझी झाला. त्याला ती मनीमाऊ खूप आवडली, तो तिच्यासोबत बराच वेळ खेळला. मनीमाऊसुद्धा आमच्यासोबत बराच वेळ बसली होती बरं का. मग त्यानंतर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो. आमचा आजचा हा दिवस खूप छान प्रकारे गेला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अतरंगी नित्यम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.